मी तुम्हा लोकांना पहिल्यांदाच सांगितलं होतं की दसऱ्यापर्यंत सगळं संपलेलं असेल. आज 6वा दिवस आहे, 6वी माळ आहे. अजून 3-4 दिवस आहेत दसऱ्याला. आणि यावेळेसचा दसरा 11 आणि 12 तारखेला आहे. 2 दिवस आहे. जागावाटपाची घोषणा एकत्रित केली जाईल लोकसभेला. हो, साहजिक आहे. जेव्हा 2 पक्ष 3 पक्ष एकत्र लढतात तेव्हा पत्रकार परिषदे एकत्र घेतील. शेका पक्ष आहे, CPI आहे, CPM आहे. हे जेवढे आमचे मित्रपक्ष आहेत, ज्यांना उमेदवारी मी दिली आहे, ज्यांना उमेदवारी मिळालेल्या नाहीत, पण ते आमचे मित्रपक्ष आहेत. सगळ्यांना साथीला घेऊन आम्ही सुटतील. आता कोकण सुटलं, मराठवाडा सुटलं, असं हळूहळू करत विदर्भही सुटेल. आता 11 तारखेची जी प्रेस कॉन्फरन्स एकत्र घेणार आहेत त्यामध्ये ही घोषणा असतील. तुम्हाला अपेक्षित असलेल्या सगळ्या घोषणा होतील ना. सर, भाजपला हरियाणामध्ये चांगलं यश मिळालेलं आहे. कशा प्रकारे बघताय? महाराष्ट्रामध्ये काही परिणाम जाणवतो? मला काही महाराष्ट्रामध्ये परिणाम होईल असं वाटत नाही. याला जोडून देवेंद्र फडणवीस म्हटले की भाजप हरियाणा क्रमांक 1 आणि आता महाराष्ट्र क्रमांक 2 असा विजय असं देवेंद्र फडणवीस नेहमी भविष्य वर्तवत असतात. त्यांनी वर्तवलेलं भविष्य कधी खरं झालेलं नाही. उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा एकदा म्हटलंय की मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यायला पाहिजे. काँग्रेसने द्यावा किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेसने द्यावा किंवा दोघांनी मिळून द्यावा. मी पाठिंबा देईल, पण चेहरा द्यावा. कसं मोठ्या माणसांची वक्तव्य आहेत त्याच्यात मला कुठे घेतं? मी काही उमेदवार पण नाही ना. मी उमेदवार असतं तर बोललो असतो नाही चेहरा घ्या. आपल्याला काय करायचंय? अजित पवार साहेब मागे म्हणाले होते की शरद पवार साहेब माझ्यासाठी आराध्य दैवत आहे. तीच भाषा आता ते पुन्हा बोलायला लागले. त्यावर काय भाषा करावं? दैवत आहेत ना, त्यांचा पक्ष आणि त्यांचा घड्याळ परत देऊन टाका ना. जे चोरून नेलंय देवळातनं ते देवळात परत नेऊन ठेवून द्या. मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सध्याला पक्षामध्ये देखील होताना दिसतंय. माननीय साहेबांना हा प्रश्न विचारायचा. माझा त्या इन्कमचे बावनकुळे असं म्हणतायत की जे जात आहेत त्यांना कुठेतरी पश्चाताप होईल अशा प्रकारचं ते वक्तव्य. त्यांना तिथे पश्चाताप झाल्यामुळेच ते इथे येत आहेत ना. बावनकुळेंनी हे ओळखलं पाहिजे. त्यांना पश्चाताप होईल, त्यांना पश्चाताप होतोय म्हणून ते आमच्याकडे येत आहेत. होईल आणि होतोय याच्यामध्ये अंतर आहे ना. सुप्रिया सुळे यांच्या वाहनात आज एक राजकीय नेता तोंडावर फाईल ठेवून माध्यमांसमोर लपून जाताना पाहायला मिळाला. नेमकं काय चालू आहे राष्ट्रवादीत? हा नेता कोण, तुम्हाला काही कळलंय का? आणि हा नेता इन्कमिंगच्या ट्रॅकवर आहे. हो, कोणी तोंड लपवलं असेल तर जाऊ दे ना, त्याला सुखाने जगू दे ना. तुम्हाला काय करायचं? कोणी तोंड लपवून गेलं, रुमाल ठेवून गेलं, कोणी फाईल ठेवून गेलं, जाऊ दे. गेला. तुम्ही पकडलात का त्याला? नाही पकडू शकलात. तुम्हारी कामयाबी के लिए सवाल मत पूछो, तुम नाकाम रहे. आचारसंहिता कोणत्याही पण क्षणी लागेल अशी परिस्थिती असताना आता मंत्रालयामध्ये आंदोलन करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. काय आता नरहरी झिरवळांनी उडी मारल्यानंतर नरहरी झिरवळांनी उदाहरण घालून दिलं आणि महाराष्ट्रात त्याचा पाठपुरावा करतोय. आता जर सत्ताधारी पक्षातलाच माणूस इतकं मोठं क्रांतिकारी उडी मारतो तर त्याला मग काय, त्याला साथ मिळणार ना. धनगर समाजातील काही आंदोलन झालं आता ते मंत्रालयात केलं आणि आता वर्षाबाहेर चालू आहे. हे सगळे जे ह्यांनी चॉकलेट देऊन ठेवलेत ना, तुम्हाला हे देऊ, तुम्हाला ते देऊ, तुम्हाला ते देऊ, तुम्हाला ते देऊ, ते सगळे असे बाहेर येतात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.